आजचा राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी मांडलेला अर्थसंकल्प हा कसा सर्वसामान्यांच्या हिताचा आणि लोककल्याणकारी आहे याविषयी आणि त्यावरती अभ्यास न करता विरोधकांनी केलेली टीका कशी अनाठायी आहे ह्या दोन विषयावरती आपल्याला थोडक्यात बोलायचं आहे। महत्त्वाचे मुद्दे जे महाराष्ट्राच्या जनतेशी निगडीत आहेत ते क्रमांक 1 की सरकारनं घोषित केलेली कर्जमाफी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांकडे 2 लाख रुपयापर्यंतची थकबाकी आहे अशांना कर्जमाफी करण्याची घोषणा सरकारने केली आहे आणि जे लोक रेग्युलरली कर्ज भरतायत व्यवस्थितपणे त्यांना प्रोत्साहन म्हणून 50,000 रुपये देण्याची सुद्धा घोषणा केली आहे। हा सगळ्यात महत्त्वाचा आणि शेतकरी वर्गाला ग्रामीण भागाला आनंद देणारा मुद्दा। क्रमांक 2 महाराष्ट्राच्या सिंचन क्षेत्रासाठी विशेषतः मराठवाड्यासाठी जे वैतरणा खोऱ्यातलं पाणी उल्हास खोऱ्यातलं पाणी 54 TMC पाणी मराठवाड्यात आणायचं आहे ज्याच्यामुळे मराठवाड्याच्या सिंचनाला खूप मोठी मदत होणार आहे। त्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 13,882 कोटी रुपये दिलेले आहेत। ही मराठवाड्यासाठी निश्चितपणे आनंदाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट महिला वर्गासाठी जी लाडकी बहीण योजना आहे त्याच्यासाठी भरीव तरतूद केलेली आहे, त्याची घोषणा झाली आणि जे लखपती दिदी आहेत ते आत्तापर्यंत 37 लाख झाल्यात पण ह्या वर्षी 25 लाख लखपती दिदी तयार करायचे आणि 13 जिल्ह्यांमध्ये त्यांनी तयार केलेले उमेदवार उभे करायचे। ही घोषणा अतिशय आनंदाची आहे। तरुण पिढीसाठी नव्या स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि अशा स्टार्टअप्सना जे प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत त्यांना गव्हर्नमेंटच्या 25 लाखपर्यंतची ऑर्डर देण्याचंही माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे। अनेक घोषणा आहेत पण मुळामध्ये विरोधकांची एक परिस्थिती अशी आहे, त्या पत्रकार परिषदेला किंवा बाईट देताना सगळेच विरोधक नेते उपस्थित होते। विशेषतः माननीय उद्धवजी असं म्हणाले की कर्ज मुक्ती काय केली नाही, 7 बारा काय कोरा केलेला नाही। त्यांचं वाक्य ऐकून मला स्वर्गीय विलासराव देशमुखांची आठवण झाली। विलासराव असं म्हणाले होते की 7 बारा कोरा करायचं म्हणजे काय, ते 7 बारावर असतं काय, शेतकऱ्याचं नाव असतं, ते शेतकऱ्याचं नाव सोडवायचं का, वास्तविक त्याच्यावरचा कर्जाचा बोजा कमी करायचा। तर आत्तापर्यंतच्या सगळ्या कर्जमाफींमध्ये 2 लाखापर्यंतच कर्जमाफी केलेली आहे। याच्या अगोदर देवेंद्रजींनी ती केली होती, त्यांच्या सरकारमध्ये केली, पण देवेंद्रजी जी कर्जमाफी केली होती ती 34,000 कोटी रुपयाची होती। आताही सगळ्या पात्र शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतची कर्जमाफी आहे। खूप मोठी घोषणा आहे। मागे 2025 मध्ये जून ते ऑगस्टमध्ये शेतकऱ्यांना 15,500 कोटी रुपये दिल्याचे 15,000 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट, मला स्पेसिफिक आकडा लक्षात नाहीये, मुख्यमंत्र्यांनी घोषित केलंय। आता हे सगळं होत असताना एक नवी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली की शेतकऱ्यांना कर्जमुक्त करता यावं म्हणून 10 ते 15 पिकांची नवी एक मूल्य साखळी तयार करायची जेणेकरून की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा माल विकता यावा। ही सगळ्यात मूलभूत घोषणा आहे की शेतकरी कायमस्वरूपी कर्जबाजारी राहायला नाही पाहिजे आणि सिंचन वाढलं पाहिजे, त्याच्यासाठी ऊर्जा यावी म्हणून 16,000 मेगावॅटचं त्यांना जे टार्गेट सांगितलं सोलार एनर्जीचं, आता आपण 3,300 वर आणि ह्या पूर्ण वर्षात डिसेंबर एंडपर्यंत 10,000 मेगावॅटपर्यंत जाऊ सोलार एनर्जी। ही खूप मोठी घोषणा आहे। मला वाटतं आतापर्यंत कोणाला हे काही काम करता आलं नाही, आपण ॲप्रिशिएट केलं पाहिजे, विरोधकांनी ही गोष्ट ॲप्रिशिएट केली पाहिजे। लखपती दिदीचा विषय तर त्यांच्या अजेंड्यावर नव्हताच विरोधकांच्या, पण 2100 का केले नाही, आम्ही 1500 व्यवस्थित देतोय आणि वेळ आली की निश्चितपणे सरकार 2100 पण करेल। तुम्ही म्हणत होते कर्जमाफी केली नाही, आता कर्जमाफी केली, प्रोत्साहन पर 50,000 रुपये पण शेतकऱ्याला देण्याचं सांगितलं। टेंडर आणि कॉन्ट्रॅक्टर यांची व्यवस्था फार चांगली केली असं उद्धवजी म्हणाले। मला वाटतं उद्धवजी तुम्हालाही मान्य असेल की राज्याची मूलभूत दळणवळण व्यवस्था जर चांगली झाली नाही, पक्की झाली नाही तर राज्याची अर्थव्यवस्था वाढणार नाही। आज आपण 60 लाख कोटी रुपयाच्या अर्थव्यवस्थेकडे जातोय। हे सगळं कारण आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यामध्ये देवेंद्रजीचा मोठा हात आहे आणि मुंबईमध्ये जे मेट्रोचं जाळं तयार केलंय, राज्यामध्ये जे रस्त्यांचं जाळं तयार केलंय, आता ते 1,000 पेक्षा ज्यांची जास्त लोकवस्ती आहे त्यांना सगळ्यांना कॉन्क्रीटच्या रोडनं जोडायचं आहे। 23,000 किलोमीटर नवे मुख्यमंत्री ग्रामसडकचे रोड बांधायचे आहेत। ही कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे। कनेक्टिव्हिटी वाढल्याशिवाय जीवनामध्ये सामान्य माणसाच्या आर्थिक उन्नती येणार नाही, ही कळण्यासारखी गोष्ट आहे। पण कदाचित तुम्हाला कळूनच घ्यायची नसेल तर गोष्ट वेगळी आहे। पण युवक वर्ग असेल, 1,20,000 सरकारी नोकरी दिले, सरकारी जॉब दिले असं माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
शेतकरी असतील आणि विशेषतः आपलं जे ऐतिहासिक वारसा आहे, आग्र्याला स्मारक तयार करायचं आहे, वडू बुद्रुकला, तुळापूरला, संगमेश्वरला, ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला स्मारक उभं करणं आणि विशेषतः हे येणारं वर्ष समता आणि समरसता वर्ष म्हणजे राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुलेजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं प्रेरित होऊन हे पूर्ण वर्ष समता आणि समरसता वर्ष घोषित करायचं आहे. सगळ्या घटकांना घेऊन केलेला हा अर्थसंकल्प आहे. यासाठी राज्य सरकारचं आणि विशेषतः देवेंद्रजींचं अभिनंदनच करावं लागेल. अजून एका गोष्टीचा मला आनंद आहे की स्वर्गीय अजितदादांच्या नावाने नागरी सेवा पुरस्कार जो घोषित झालेला आहे, तर त्याच्यामुळे नागरी सेवेमध्ये काम करण्याची, चांगल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची जी गरज होती ती पूर्ण झालेली आहे. खूप मोठा अर्थसंकल्प आहे. आधी तर विरोधकांनी वाचला पाहिजे, पण त्यातल्या किमान ठळक घडामोडी ज्याच्यामुळे शेतकऱ्याला फायदा होतोय, सिंचनाला फायदा होतो, ऊर्जा क्षेत्राला फायदा होतोय आणि आरोग्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे महात्मा फुले आरोग्य योजनेतले हॉस्पिटल्स आहेत त्यांची संख्या दुप्पट केली आहे. रोग 1300 वरून 2700 गेलेत. हॉस्पिटल 1792 4500 गेले. 22 लाख रुपये आता ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी सरकार देत आहे. आणि शहरी जे दवाखाने आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करणं महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातल्यासाठी ही फार मोठी घोषणा आहे. ते इम्प्लिमेंट व्हायला वेळ लागेल, पण ते म्हणतात पैसा कुठून आणणार आहे. ज्या राज्याची अर्थव्यवस्था 60 लाख कोटी रुपयापर्यंत आहे तिथून पैसा येतच असतो. जवळपास 7 लाखापेक्षा जास्त राज्यानं खर्च करायचं ठरवलंय. आणि मला जर विरोधकांना FRBM ॲक्ट कळत असेल, म्हणजे फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट, तर त्याच्या सगळ्या नॉर्म्समध्ये बसणारा अर्थसंकल्प आहे. राज्याची राजकोषीय तूट 1% कमी असली पाहिजे. SGDPच्या ती कमी आहे. महसुली तूट 3% कमी असली पाहिजे, ती 40,000 कोटी रुपयापर्यंतच आहे, म्हणजे ती पण खूप जास्त कमी आहे. पण अभ्यास न करता टीका करणं योग्य नाही. सामान्य माणूस, शेतकरी, युवा, महिला, दलित, शोषित, पीडित, उद्योजक, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी या सगळ्यांना काही ना काही देणारा हा अर्थसंकल्प आहे. याचं स्वागत व्हायला पाहिजे. धन्यवाद.